लोकांना आवडले नाही. हा मुद्दा शिवसेनेचा नाही, राजकारणातील राक्षसी महत्वाकांक्षा योग्य नाही, याची किंमत मोजावी लागेल. हे बघा, हे कोण बोलत आहे? अजितदादा बोलत आहेत, ज्यांचा सकाळचा शपथविधी सगळ्या लोकांनी बघितलेला आहे. त्याच्यामुळे कोणी काय बोलावं याला मर्यादा आहे. शिवसेना ज्याला असंख्य वेळेला फोडली त्याला त्यांना शिवसेनेचं प्रेम आठवलं नाही का? राक्षसी महत्वाकांक्षा कोणाची असते? जे सकाळच्या वेळेला शपथविधी घेतात त्यांची महत्वाकांक्षा ती असते. आमची महत्वाकांक्षा नाही, आम्ही निघून गेलेलो होतो आणि परत परत सांगत होतो. 20 आमदार मागे राहिलेले होते, परत परत उद्धव साहेबांना सांगत होते, आज सुद्धा तुम्ही राष्ट्रवादीची साथ सोडा, आम्ही सगळेच्या सगळे लोक परत येतो सांगत होते. त्यावेळेला त्यांनी काय उत्तर दिलं? तुम्ही स्वतः त्यांच्याबरोबर जा. शेवटी एक लक्षात घ्या, आमच्या वागण्यामध्ये आणि अजितदादांच्या वागण्यामध्ये निश्चितपणे फरक आहे. कारण ते ॲम्बिशियस आहेत, ते उपमुख्यमंत्री होऊ शकतात, ते मुख्यमंत्री होऊ शकतात. आम्ही कोणीच होऊ शकत नाही, आम्ही सर्वसामान्य लोक आहोत. आम्हाला एवढंच असतं की आमची तत्त्व हे आमचं सर्वस्व आहे. आणि म्हणून आम्ही परत परत सांगत होतो की स्वतःचा पक्ष, माझं शेवटचं वाक्य आहे की घराला आग लागली असं आहे, ही आग अगोदर विझवा. सत्ता येईल जाईल, परंतु कार्यकर्ते पुन्हा उभा करणं खूप कठीण असतं. आणि हा प्रत्येक ताकदीचा कार्यकर्ता आहे जो ठामपणे राहिला. मला कुठल्याही मोठ्या पक्षामध्ये जाता आलं असतं, मी कधीही कॅबिनेट मंत्री होऊन गेलो असतो. एवढं वातावरण त्यावेळेला होतं, मग मी शिवसेनेमध्ये का आलो याचा विचार केला गेला पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला आजसुद्धा अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो, अजितदादा काय बोलले त्यांना फार महत्त्व आपण शिवसैनिकांनी देण्याचं कारण नाही. कारण अजितदादांनी 3-4 वेळा तरी, अजितदादा म्हणण्यापेक्षा त्यांच्या पक्षाने 3-4 वेळा तरी शिवसेना फोडलेली आहे. आणि हेच वाक्य ज्यावेळेला तुम्ही काँग्रेस सोडून राष्ट्रवादी स्थापन केली त्यावेळेला तुम्हाला हे वाक्य आठवलं नाही का? आम्ही सगळे कार्यकर्ते त्यावेळेला शरद पवार साहेबांच्या प्रेमापोटी, आमची मूळ काँग्रेस होती ना, एवढी वर्ष आमचं पॉलिटिकल करिअर काँग्रेसमध्ये तयार झालेलं होतं. आम्ही एका मिनिटांमध्ये सगळं सोडलं आणि राष्ट्रवादीमध्ये सामील का झालो? आम्हाला पवारसाहेबांच्याबद्दल अभिमान होता. पवारसाहेब महाराष्ट्रासाठी काम करणारे एक सर्वोच्च नेते होते, एक टॉवरिंग पर्सनॅलिटी होती. म्हणून अख्खा महाराष्ट्रामधली काँग्रेस दुभंगली आणि पवारसाहेबांच्या मागे राष्ट्रवादी म्हणून उभी राहिली. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे आपण अशी भाषा वापरायची नसते. ज्याला आपण सुद्धा असं बंड, काँग्रेसमध्ये सुद्धा हे बंड घडलं ना, मग त्याला कोणी त्यांना गद्दार म्हटलं नाही, त्याला कोणी त्यांना खोके म्हटलं नाही. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या बंडामध्ये सुद्धा आणि त्या उठावामध्ये आम्ही पवारसाहेबांच्या बरोबर ठामपणे उभा राहिलो. त्याला मी सुद्धा सत्तेवर होतो, मी नगराध्यक्ष होतो, माझ्यावर एवढे 27 पैकी 25 नगरसेवक निवडून आलेले होते. मी राहिलो ना ठामपणे पवारसाहेबांच्या बरोबर. आणि म्हणून असं असतं की राजकारणामध्ये निष्ठा ज्या लोक दाखवतात त्यांच्याबद्दल अशी वाक्य बोलू नये असं मला प्रामाणिकपणे वाटतं. प्रत्येक पक्षाच्या आयुष्यामध्ये कधीतरी असा प्रसंग येतो की असा उठाव घडतो आणि त्या उठावामागे कारणं काय होती हे शोधायला लागतं आणि ते शोधावं आणि आत्मपरीक्षण करावं असं मला स्वतःला वाटतं. म्हणजे सरकारचं अपयश आहे, जाऊन भेटण्याचं धाडस नाहीये. हे सरकार जितका वेळ महाराष्ट्रात सत्तेत राहील तितकं तरुणांचं राज्यात नुकसान होणार. हो, हे काय बोलताय तर विचार करा ना. 2.5 वर्ष ते सत्तेवर होते, आम्हाला 3 महिने झालेले नाहीत सत्तेवर येऊन. काल मोदी साहेबांची तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलेली घोषणा ऐकली ना, एवढे लाख कोटी रुपये जर पंतप्रधान स्वतः म्हणतात की महाराष्ट्राला आम्ही देणार आहोत, म्हणजे त्यांचं महाराष्ट्रावर प्रेम आहे, त्यांचं आमच्या सरकारवर प्रेम आहे. खोटं बोललं जातं. तुम्ही मला सांगा, टाटाचा जो एअरबसचा प्रोजेक्ट आहे कधी महाराष्ट्रामध्ये प्रस्तावित होता? मुळातच गुजरातमध्ये एक अशी जागा त्यांना दाखवण्यात आलेली होती की जी त्यांनी पसंत नाही केली आणि त्याच्यामुळे हे पेंडिंग होतं. त्यांना ज्यावेळेला पाहिजे तशी जागा गुजरातमध्ये मिळाली त्यावेळेला ते गुजरातमध्ये गेले. मला एक गोष्ट सांगायची, ज्यावेळेला यशवंतराव चव्हाण साहेब संरक्षण मंत्री होते त्यावेळेला विमानाचा कारखाना महाराष्ट्रामध्ये आला, त्यावेळेला रणगाड्याचा कारखाना अहमदनगरमध्ये आला. त्यावेळेला कोणी त्यांना असं म्हटलं नाही की महाराष्ट्रामध्ये तुम्ही हे कारखाने का उभे केले. शेवटी पैसे कोणी दिले आहेत? गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पैसे दिले आहेत, म्हणून ते एअरबस या ठिकाणी त्यांना विमानं बांधून देणार आहेत. पैसे कोणाचे आहेत? गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे, संरक्षण खात्याचे आहेत. मग संरक्षण खात्यावर जर किंवा एकंदर केंद्र शासनावर जर मोदी साहेबांची पकड असेल तर शेवटी ते जर गुजरातला विसरले तर गुजराती मनुष्य त्यांना माफ करणार आहे का? जसं यशवंतराव चव्हाणांनी एवढे आणले तर तुम्ही सगळे इतिहास बघा ना, कोणली आणली संरक्षणाची इंडस्ट्री महाराष्ट्रामध्ये? यशवंतराव चव्हाण साहेब ज्यावेळेला संरक्षण मंत्री होते त्यावेळेला हे मोठे मोठे कारखाने महाराष्ट्रामध्ये उभारले गेले. मग ते महाराष्ट्रामध्येच का उभारले असं कोणी त्यांना चॅलेंज केलं तर ते चुकीचं आहे. मी इथपर्यंत समजू शकतो की वेदांताचा जो बाहेर गेला कारखाना तिथपर्यंत कोणी असं म्हणू शकतं, पण तो कारखाना बाहेर जाणार हे ते आरोग्य यांना उद्योगमंत्र्यांना माहिती होतं ना तुमच्याच.
हा कारखाना बाहेर जाणार आहे म्हणून. हा कारखाना आपल्याकडे येणार नाही. तुमच्या उद्योगमंत्र्यांना माहिती होतं, त्यावेळेला तुम्ही उपमुख्यमंत्री होता. तुम्ही काय केलं? 10 महिन्यापूर्वीचं त्यांचं स्टेटमेंट आहे की हा कारखाना आमच्याकडे येणार नाही आहे. त्यांना माहिती होतं, मग तुम्हाला का माहिती नव्हतं? 3 महिन्याने झालेल्या सरकारवर तुम्ही काय काय आरोप करता? मग काल जी एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट डिक्लेअर केली पंतप्रधान महोदयांनी, ती इन्व्हेस्टमेंट कुठली आहे? महाराष्ट्रामध्ये होणारी इन्व्हेस्टमेंट आहे ना. म्हणजे पंतप्रधानांच्या दृष्टीने प्रत्येक स्टेट सारखंच असतं आणि म्हणून ही सुद्धा इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे घेऊन जाऊ शकले असते. का नाही नेली आणि का त्यांनी महाराष्ट्राला दिली? हा सवाल स्वतःच्या मनाला विचारा. त्यांचं महाराष्ट्रावर प्रेम आहे. त्यांना असं वाटतं की हे सरकार लोकांचं सरकार आहे. मग त्यांना एवढी 36 राज्य होती ना, मग त्याच्यामध्ये का नाही इन्व्हेस्टमेंट त्यांनी दिली आणि फक्त महाराष्ट्रामध्ये देण्याची घोषणा त्यांनी का केली? हा सुद्धा प्रश्न आहे. मग तुम्ही कायम भांडत बसला केंद्र शासनाबरोबर आणि तुम्ही जे भांडण करत बसला त्याच्यामध्ये महाराष्ट्र वीक झाला आणि म्हणून हे इन्व्हेस्टमेंट बाहेर जाते. ही वस्तुस्थिती असते. केंद्र शासनाची भांडून कुठलंच राज्य मोठं झालेलं नाही आहे आणि मग 2.5 वर्ष केंद्राशी कोण भांडत होतं याचा विचार युवकांनी केला पाहिजे. केवळ भडकवलं म्हणून त्यांनी वाहवत जाता कामा नये. ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून हे सगळं बघा. आणि मग जर डिफेन्समधल्या इंडस्ट्रीज त्यावेळेला यशवंतराव महाराष्ट्रामध्ये आणू शकतात, यशवंतराव चव्हाण साहेब जे आमचे सर्वोच्च नेते होते, मग मोदी साहेबांनी एखादी इंडस्ट्री जी कधीच महाराष्ट्रामध्ये प्रस्तावित नव्हती ती गुजरातला दिली म्हणून त्यांच्या नावाने असं ओरडत बसायचं आणि सरकारला दूषण द्यायचं बसायचं. याच्यापेक्षा कालची जी घोषणा आहे पंतप्रधानांची आणि त्याच्यामधून जे लाखो लोकांना रोजगार मिळणार आहेत त्याच्याबद्दल तुम्ही का बोलत नाही? त्याच्याबद्दल तुम्ही शांत का आहे? हा सवाल सुद्धा लोकांनी विचारला पाहिजे. शेवटी मला माहिती आहे की ज्यावेळेला मी जातो आणि सर्वसामान्य मनुष्य मला भेटतो त्यावेळेला सर्वसामान्य मनुष्य काय म्हणतो की तुम्ही चांगलं केलं, आता महाराष्ट्राचं भलं होईल, हा सांगणारा चांगला मनुष्य असतो. आणि म्हणून मला सगळं रेकॉर्ड काढायचं नाही आहे की काँग्रेसच्या काळामध्ये कोऑपरेटिव्ह मुवमेंटमध्ये काय काय घडलं. आम्हाला काढायचं, आम्ही स्वतः काढू शकतो. म्हणजे दुसऱ्याबद्दल वाईट बोलून काय होणार आहे? आपल्याला चांगलं करायचं आहे महाराष्ट्रासाठी. महाराष्ट्र घडवायचा आहे आणि तो घडवण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. कोण काय बोलतं ह्याच्यावर जर आम्ही स्टेटमेंट, आज महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे? एक चांगली बातमी येत नाही की हे चांगलं घडलं महाराष्ट्रामध्ये. काल पंतप्रधानांची एवढी मोठी घोषणा झाली, किती त्याच्यावर चर्चा झाली? थोडीसं चर्चा झाली नाही. पण हे जे खोटं बोललं जातं, वाईट बोललं जातं, त्याच्यात चर्चा असतात. आणि म्हणून मला असं वाटतं की हे कुठेतरी थांबलं पाहिजे. महाराष्ट्र एक प्रगतीवर जाणारं राज्य आहे आणि त्याला तसंच ठेवलं पाहिजे. नाहीतर ह्याचा परिणाम हा महाराष्ट्रावर येणाऱ्या इन्व्हेस्टमेंट होईल, एवढं मी आपल्याला निश्चितपणे सांगतो. त्यांचं काम मिमिक्री करायचं असेल, मी एक सिरियस प्रवक्ता आहे. तुम्ही गंमत केली, तुम्हाला खूप प्रेक्षक मिळतात, लोक हसतात. मी ज्याला कॉलेजमध्ये होतो त्यावेळेला दरवर्षी मी इलेक्शन लढवायचो. आमच्याकडे एक मुलगा होता, फार पॉप्युलर होता. मी तो असं चालायला लागला तरी त्याच्यामागे 50-100 मुलं असायची. मला वाटलं की हा इलेक्शनमध्ये आमच्याकडे एकाला 2 क्लास रिप्रेझेंटेटिव्ह निवडून यायचे. मला वाटलं की हा माझ्या विरोधात उभा राहिला म्हणजे मी 2 नंबरला का होईना निवडून येईल. परंतु प्रत्यक्षात तसं घडलं नाही. ज्याच्या मागे 100 लोक चालत होती त्याला 10 मतं सुद्धा मिळाली नाही आणि मी नेहमीप्रमाणे सर्वाधिक मतं घेऊन निवडून आलो. त्याचं कारण असं असतं की तुम्ही किती सिन्सिअर आहात, किती सिन्सिअरली बोलता, तुमची बॅकग्राऊंड काय आहे, हे सगळं लोक बघत असतात. लोक असं विसरत नाहीत. बाळासाहेबांच्याबद्दल तुम्ही बोललेलं हे उद्धवसाहेब विसरत असतील, परंतु शिवसैनिक विसरला तर मी त्याला शिवसैनिक म्हणणार नाही. त्यांची वाक्य बघा, त्यांच्या वयाचा त्यांनी उल्लेख केला, त्यांच्या थरथरत्या हाताचा त्यांनी उल्लेख केला, त्याच्यामधून ते तलवार पेलू शकत नाही असा त्यांनी उल्लेख केला. असे बाळासाहेब नव्हते. बाळासाहेबांच्या शब्दाला धार होती. त्यांचे शब्द म्हणजे त्यांची तलवार होती आणि ती शेवटपर्यंत तशी होती. आणि म्हणून भले मी त्यावेळेला शिवसेनेत नसेल, परंतु बाळासाहेबांच्या विरुद्ध मी केलेलं एक स्टेटमेंट मला दाखवावं, मी सार्वजनिक जीवनामधून निवृत्त होईल. काही लोक ही शब्दांच्या पलीकडे असतात आणि अशा लोकांची आठवण ही लोकांमध्ये आयुष्यभर राहते आणि तसे बाळासाहेब होते, ही वस्तुस्थिती होती. म्हणून बाळासाहेबांची खिल्ली उडवणाऱ्या, हिंदू देवदेवतांची खिल्ली उडवणाऱ्या लोकांच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही. त्यांच्याबद्दल मी आदर ठेवतो, परंतु त्यांची बॅकग्राऊंड काय आहे ही लोकांनी समजली पाहिजे. मला नाही, माझी खिल्ली का उडवतात? मी अशा लढाया लढलेल्या आयुष्यामध्ये की ज्या लढायामध्ये मी माझं सर्वस्व पणाला लावलं. कोणासाठी लावलं? लोकांसाठी लावलं. मी एका चांगल्या कुटुंबामधून येतो ज्याचे 4 पिढ्यांची परंपरा त्याला आहे. ही संपन्नता सोडून मी राजकारणामध्ये कशाला आलो? सर्वसामान्य लोकांसाठी आलो.
आता सुद्धा तुम्ही माझे 3-3, 4-4 तास ज्यावेळेला वाट बघत होता त्यावेळेला गोरगरिबांचं उत्पन्न कसं वाढवायचं याच्यासाठी मी काम करत होतो. आम्ही अशी माणसं नाही की केवळ बोलायला बोलतो म्हणून. आम्ही ज्यावेळेला एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर उभे राहिलो त्यावेळेला पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्यासारखा तो मनुष्य आहे, सोन्यासारखा मनुष्य आहे की ज्याने आपलं आयुष्य वेचलेलं आहे सर्वसामान्य लोकांसाठी. म्हणून आम्ही आमचं करिअर त्या ठिकाणी ॲट स्टेक लावलं, म्हणजे ते आम्ही पणाला लावलं. आमचं जे सगळं राजकारणातलं भवितव्य आम्ही पणाला लावलं. कशासाठी लावलं? हे कोणी भवितव्य पैशासाठी लावत नसतो. त्यांना पैसे म्हणजे काय ते माहिती नाही, राजकारणामध्ये काय चालतं हे त्यांना माहीत नाही, कारण त्या खूप चांगल्या आहेत, खूप सोज्वळ आहेत. त्याच्यामुळे त्यांना राजकारण काय आहे हे कदाचित त्यांनी बघितलेलं नसेल. त्यांची तत्त्व त्याच्यावर बोलणं हे कदाचित त्यांचं काम असेल. आणि म्हणून मी सांगितलं की त्यांच्याबद्दल मला आदर आहे, त्यांच्याबद्दल मी बोलणार नाही, पण त्यांना जे लोक फिडिंग करतात त्या लोकांबद्दल तर मला बोलायलाच लागेल. आणि मी हे ज्यावेळेला बोलेन त्यावेळेला सत्य महाराष्ट्रासमोर आल्याशिवाय राहणार नाही. आणि मग जे हे सभा घेत फिरत आहेत त्यांचं खरा चेहरा हा लोकांच्या समोर येईल. आणि हा चेहरा लोकांच्या समोर येऊ नये असं मला प्रामाणिकपणे वाटत होतं. कारण ज्या लोकांच्याबद्दल आपण आदर ठेवतो त्यांच्याबद्दलच काहीतरी बोलणं हे माझ्या संस्कृतीचा भाग नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून त्यांनी म्हटलं की दीपक केसरकर पहिल्या पंक्तीमध्ये ओरपायला बसले असं म्हणणं म्हणजे त्यांना राजकारणामध्ये काय घडतं याची माहिती नसावी असं मला वाटतं. कारण कोकणामध्ये मी जो लढा दिला हा बाळासाहेबांच्या स्वप्नामधला लढा होता. आणि त्याच्यामुळे ज्यावेळेला मला राज्यमंत्री केलं त्यावेळेला मला उद्धव साहेबांनी बोलवून घेऊन सांगितलं, खरं तर मी तुम्हाला कॅबिनेट मंत्री करायला पाहिजे होतं, परंतु हे जे सगळे आहेत मग रावते साहेब असतील, देसाई साहेब असतील, त्यांनी सगळ्यांनी बाळासाहेबांच्या बरोबर काम केलं आहे आणि त्याच्यामुळे मी त्यांना कॅबिनेट मंत्री करणं माझं कर्तव्य होतं. आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला कॅबिनेट मंत्री करू शकलो नाही. आणि म्हणून मी उद्धव साहेबांवर प्रेम करतो, उद्धव साहेबांचा आदर ठेवतो, उद्धव साहेबांच्या विरुद्ध एकही शब्द मी बोलत नाही. याचं कारण त्यांचा स्वभाव आहे की त्यांनी कबूल केलं की खरं मला काय बनायला होतं. आणि त्यात जर त्यांच्या प्रवक्त्या माझ्याबद्दल असं बोलत असतील तर ह्याचा अर्थ असा आहे की शिवसेनेचा इतिहास त्यांना माहिती नाही, शिवसेना काय हे त्यांना माहिती नाही. त्यांना चांगलं बोलता येतं, त्यांना लोकांची मिमिक्री करता येते, पण लोकांची मिमिक्री करणं म्हणजे कार्य नसतं, तुम्हाला कार्य करायला लागतं. जसं तुम्ही बघितलं की मला काही गरज नाही आहे, गोरगरीब मनुष्य किंवा तो शेतकरी किंवा तो बागायतदार किंवा तो मच्छीमार हा काय माझा नातलग नाही आहे, परंतु त्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे, तो सुखी झाला पाहिजे. म्हणून मी गेली 5-10 वर्ष काय तळमळतोय हे लोकांनी बघितलेलं आहे. मी तळमळून जे भाषण केलं कोकणातल्या जनतेबद्दल, कोकणातल्या आमच्या गोरगरीब जनतेबद्दल ज्याला बोललो त्यावेळेला त्या ठिकाणी आमचे परब साहेब बसलेले होते आणि आदित्य साहेब शेजारी शेजारी बसले होते. आणि ज्याला आमच्यावर कॉमेंट्स त्या ठिकाणी अजित पवार करत होते त्याला ते दोघंही हसत होते. म्हणजे कोकणच्या जनतेला, त्यांच्या भावनेला तुम्ही ज्याला हसता त्यावेळेला तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या कोकणच्या जनतेमुळे शिवसेना मोठी झाली. तो माझा अपमान नव्हता, तो कोकणच्या जनतेचा अपमान होता. आणि म्हणून आमच्यासारखी लोक ही मनापासून काम करतात, मनापासून विषय मांडतात. आणि म्हणून माझं जे भाषण होतं सर्वाधिक कोकणातल्या जनतेकडे हे भाषण पोचलं, कारण त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट अशी होती की जे कोकणच्या जनतेशी संबंधित होती. मी जर एवढ्या तळमळीने बोलू शकतो, कुठलाही रेफरन्स न घेता बोलू शकतो, कारण आमच्या हृदयामध्ये कोकणाच्याबद्दल प्रेम आहे. आणि ते प्रेम आणि ती जी निष्ठा असते ही कोकणी माणसाची निष्ठा असते. आणि ही निष्ठा बाळासाहेबांच्या मागे खंबीरपणे उभी राहिली म्हणून शिवसेना बांधू शकले, शिवसेना मोठी करू शकले. कारण अशी निष्ठावंत कोकणी माणसं ही बाळासाहेबांच्या मागे ठामपणे आपला जीव प्रसंगी अर्पण करून उभी होती. आणि म्हणून त्या कोकणी जनतेच्या भावनेचा असा अनादर होता कामा नये असं मला वाटलं. आजही तुम्ही ती क्लिप काढून बघा. पश्चिम महाराष्ट्राचे नेते निश्चितपणे अजित पवार आहेत, त्यांनी काय काय केलं पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना माहिती आहे. परंतु याचा अर्थ त्यांना कोकणी जनतेचा अपमान करण्याचा कोणी अधिकार दिलेला नाही आहे. आमच्या भावना आम्ही व्यक्त केल्या. तुम्ही आम्हाला न्याय नाही दिला, माझ्या स्कीमचे 400 कोटी रुपये तुम्ही काढून घेतले ह्याची सुद्धा माहिती नाही आहे त्यांना. किती पैसे काढून घेतले, नगरविकासचे 800 कोटी परस्पर काढून घेतले. अनेक गोष्टी मी ज्यावेळेला मी माझी मुलाखत होईल त्याला अनेक गोष्टी सांगणार आहेत, त्याला जनतेला कळेल की खरं राजकारण कसं असतं. एवढे आमदार सहजासहजी निघून येत नाहीत जोपर्यंत त्यांच्यावर अन्याय होत नाही. अत्याचार मी म्हणणार नाही, पण तो अन्याय होत नाही तोपर्यंत हे बाहेर पडत नाही. आणि बाहेर पडले ते एका चांगल्या माणसाचं करिअर संपू नये म्हणून त्यांनी आपलं करिअर पणाला लावलं. त्यांनी ते प्रेम मिळवलं.
हे प्रेम बाळासाहेबांनी सुद्धा मिळवलेलं होतं. त्यांची तुलना काय मी बाळासाहेबांशी करत नाही, परंतु बाळासाहेबांच्या नंतर एक शिवसैनिक तरी असा निघाला की ज्याच्यावर प्रेम करण्यासाठी आमदार आपली आमदारकी पणाला लावायची ज्यांनी त्या ठिकाणी तयारी दाखवली. आणि म्हणून आम्ही जे आहोत ते आहोत. आमची कुचेष्टा केली याच्यामध्ये मला काय वाटत नाही. त्यांनी कुचेष्टा करावी, त्यांना टाळ्या मिळतील, लोक त्यांचं बघायला येतील, त्यांच्या सभेला गर्दी करतील, परंतु सभेची गर्दी ही मतामध्ये नेहमीच परिवर्तित होते असं नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, कार्यकर्ता म्हणजे जनता नाही. आणि जनतेला समजावून सांगितलं पाहिजे, कार्यकर्त्याला समजून सांगितलं पाहिजे. शिवसैनिकाला जर मी शिवसेना काय हे समजून सांगायला लागलं तर त्याच्याची दुर्दैवाची बाब दुसरी असणार नाही. बाळासाहेबांनी दिलेली जी काय शिकवण आहे ती हिंदुत्वाची शिकवण ज्याच्यासाठी बाळासाहेब आयुष्यभर लढले, ते जर शिवसैनिक विसरत असतील आणि भावनेच्या पोटी वाहवत जात असतील तर मग कधी ना कधी त्यांना जाणीव होईल की अरे आम्ही तर खरे शिवसैनिक आहोत. हे सुद्धा सगळे आहेत ज्यांच्यावर आम्ही टीका केली ते सुद्धा शिवसैनिक होते. मग आम्ही त्यांच्यापासून लांब का गेलो, भावनेच्या भरात वाहत का गेलो, ही एक ना एक दिवशी जाणीव त्यांना निश्चितपणे होणार आहे. आणि त्या दिवशी मुंबईचं चित्र बदलणार आहे, महाराष्ट्राचं चित्र बदलणार आहे. आणि त्याच्यासारख्या आमच्यासारख्या 4 लोकांना बोलायला सुद्धा लागतं. म्हणून मी हल्ली जपून बोलतो. कठीण काळामध्ये मी बोललेलो होतो, पण मध्यंतरीच्या काळामध्ये मी अजिबात बोलत नव्हतो, कारण सगळी गाडी रुळावर आली असं माझी समजूत होती. परंतु पुन्हा एकदा लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू झाला, लोकांच्या समोर खोटं बोलण्याचा प्रयत्न सुरू झाला, त्याला मला जी माहिती आहे ती मला लोकांच्या समोर आणायला लागेल, वस्तुस्थिती मला आणायला लागेल. आणि त्याची उत्तरं कोणी देऊ शकतात, त्याच्याबद्दल काय प्रश्नच नाही. अजित पवारांनी एक आरोप केला आहे, वक्तव्य केलं 45चा आकडा जाईल त्या दिवशी सरकार कोसळेल. अहो, सरकार आणणं, सरकार कोसळणं हेच त्यांचं काम आहे. आमचं काम जनतेसाठी काम करणं हे आहे. आणि म्हणून आमची लढा कशासाठी होता, एकाच ठिकाणी पैसे देऊ नका, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सारखं सगळ्यांना निधी द्या. त्या लोकांना सुद्धा अधिकार आहे, त्या लोकांमुळे तुम्ही राज्यावर आलेले आहात. तुम्हाला पराभूत केलेलं होतं जनतेने, तरी पण तुम्ही बॅकडोर एंट्री घेतलेली आहे आणि तरी पण तुम्ही डॉमिनेट करता, आज सुद्धा डॉमिनेट करता. कशाच्या जीवावर आम्हाला माहिती आहे ना. आणि म्हणून अजितदादांच्या नेतृत्वाखाली मी काम केलेलं आहे, त्यांच्याबद्दल मी वाईट बोलणार नाही, परंतु आमचा सुद्धा मान हा त्यांनी ठेवावा एवढीच आमची अपेक्षा आहे. अजित पवार असंही म्हणतायत, ज्या घरात वाढे ही बेईमानी महाराष्ट्राने स्वीकारली नाही, हे महाराष्ट्राला आवडलं नाही, शिवसेना नाव गेलं हे लोकांना आवडले नाही, हा मुद्दा शिवसेनेचा नाही, राजकारणातील राक्षसी महत्वाकांक्षा योग्य नाही, याची किंमत मोजावी लागेल. हे बघा, हे कोण बोलत आहे? अजितदादा बोलत आहे, ज्यांचा सकाळचा शपथविधी सगळ्या लोकांनी बघितलेला आहे. त्याच्यामुळे कोणी काय बोलावं याला मर्यादा आहे. शिवसेना ज्याला असंख्य वेळेला फोडली त्याला त्यांना शिवसेनेचं प्रेम आठवलं नाही का? राक्षसी महत्वाकांक्षा कोणाची असते? जे सकाळच्या वेळेला शपथविधी घेतात त्यांची महत्वाकांक्षा ती असते. आमची महत्वाकांक्षाने आम्ही निघून गेलेलो होतो आणि परत परत सांगत होतो. 20 आमदार मागे राहिलेले होते, परत परत उद्धव साहेबांना सांगत होते, आज सुद्धा तुम्ही राष्ट्रवादीची साथ सोडा, आम्ही सगळेच्या सगळे लोक परत येतो सांगत होते. त्यावेळेला त्यांनी काय उत्तर दिलं? तुम्ही स्वतः त्यांच्याबरोबर जा. शेवटी एक लक्षात घ्या, आमच्या वागण्यामध्ये आणि अजितदादांच्या वागण्यामध्ये निश्चितपणे फरक आहे. कारण ते ॲम्बिशियस आहेत, ते उपमुख्यमंत्री होऊ शकतात, ते मुख्यमंत्री होऊ शकतात. आम्ही कोणीच होऊ शकत नाही, आम्ही सर्वसामान्य लोक आहोत. आम्हाला एवढंच असतं की आमची तत्त्व हे आमचं सर्वस्व आहे. आणि म्हणून आम्ही परत परत सांगत होतो की स्वतःचा पक्ष, माझं शेवटचं वाक्य आहे की घराला आग लागली आहे साहेब, ही आग अगोदर विझवा. सत्ता येईल जाईल, परंतु कार्यकर्ते पुन्हा उभा करणं खूप कठीण असतं. आणि हा प्रत्येक ताकदीचा कार्यकर्ता आहे जो ठामपणे राहिला. मला कुठल्याही मोठ्या पक्षामध्ये जाता आलं असतं, मी कधीही कॅबिनेट मंत्री होऊन गेलो असतो, एवढं वातावरण त्यावेळेला होतं. मग मी शिवसेनेमध्ये का आलो याचा विचार केला गेला पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला आजसुद्धा अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो, अजितदादा काय बोलले त्याला फार महत्त्व आपण शिवसैनिकांनी देण्याचं कारण नाही. कारण अजितदादांनी 3-4 वेळा तरी, अजितदादा म्हणण्यापेक्षा त्यांच्या पक्षाने 3-4 वेळा तरी शिवसेना फोडलेली आहे. आणि हेच वाक्य ज्यावेळेला तुम्ही काँग्रेस सोडून राष्ट्रवादी स्थापन केली त्यावेळेला तुम्हाला हे वाक्य आठवलं नाही का? आम्ही सगळे कार्यकर्ते त्यावेळेला शरद पवार साहेबांच्या प्रेमापोटी, आमची मूळ काँग्रेस होती ना, एवढी वर्ष आमचं पॉलिटिकल करिअर काँग्रेसमध्ये तयार झालेलं होतं. आम्ही एका मिनिटांमध्ये सगळं सोडलं आणि राष्ट्रवादीमध्ये सामील का झालो? आम्हाला पवारसाहेबांच्याबद्दल अभिमान होता. पवारसाहेब महाराष्ट्रासाठी काम करणारे एक सर्वोच्च नेते होते, एक टॉवरिंग पर्सनॅलिटी होती. म्हणून अख्खा महाराष्ट्रामधली काँग्रेस दुभंगली
आणि पवारसाहेबांच्या मागे राष्ट्रवादी म्हणून उभी राहिली, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे आपण अशी भाषा वापरायची नसते. ज्याला आपण सुद्धा असं बंड, काँग्रेसमध्ये सुद्धा हे बंड घडलं ना, मग त्याला कोणी त्यांना गद्दार म्हटलं नाही, त्याला कोणी त्यांना खोके म्हटलं नाही, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या बंडामध्ये सुद्धा आणि त्या उठावामध्ये आम्ही पवारसाहेबांच्या बरोबर ठामपणे उभा राहिलो. त्याला मी सत्तेवर होतो, मी नगराध्यक्ष होतो, माझ्यावर एवढे 27 पैकी 25 नगरसेवक निवडून आलेले होते. मी राहिलो ना ठामपणे पवारसाहेबांच्या बरोबर. आणि म्हणून असं असतं की राजकारणामध्ये निष्ठा ज्या लोक दाखवतात त्यांच्याबद्दल अशी वाक्य बोलू नये, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. प्रत्येक पक्षाच्या आयुष्यामध्ये कधीतरी असा प्रसंग येतो की असा उठाव घडतो आणि त्या उठावामागे कारणं काय होती हे शोधायला लागतं आणि ते शोधावं आणि आत्मपरीक्षण करावं असं मला स्वतःला वाटतं. म्हणजे सरकारचं अपयश आहे